कणाकणाने धन मिळवावं लागतं आणि तिळातिळाने पुण्याचा संचय करून ठेवावा लागतो. एकदम तुम्ही श्रीमंत होत नाही राजा. आता सदस्य जरी झाला तरी बंगला बनतो, कारण आता कलियुग आहे. पण नेम असा आहे, कणाकणाने धन मिळवावं आणि तिळातिळाने पुण्याचा संचय करून ठेवावा. पुण्य अनेक कारणाने नाहीसं होतं, अनेक कारणाने. पुण्य कोणालाही मिळवता येईल, निर्माण करता येईल, त्याचा संचय करून ठेवता येईल, पण ते सांभाळून ठेवता येत नाही. एक 2-4 नमुने आपल्या पुढे सांगतो. सुंदर पंढरीनाथांचं मंदिर आहे, मारुतऱ्यांचं आहे. दर्शनाकरता एखादा भाविक गेलाय, जात असताना सुंदर आपल्या बगीच्याचं गुलाबाचं फुल घेऊन गेला. पांडुरंगाच्या श्रीचरणावर गुलाबाचं फुल ठेवलं, नमस्कार केला आणि तो निघून गेलाय. पाठीमागून एखादा मनुष्य आला आणि पांडुरंगाच्या चरणावर तर सुंदर गुलाबाचं फुल त्यांनी पाहिलं, त्याला मोह आवरला नाही, चरणाचं क्षणार्धात नाहीशी झाले. म्हणून देवाला, साधूला वाहिलेलं जे निर्माल्य, जी फुलं आहेत, जी अक्षदा आहे, त्या कधी ओलांडायच्या नाहीत. त्याचा संचय करून योग्य विनियोग करायचा, नाही तर एवढी मोठी सेवा करून पदरात काही पडत नाही. दुसरं कारण, तुम्ही सगळे ग्रस्ती आहात. ग्रस्ती माणसाला प्राण खाण्याचा अधिकारच नाही. पाहुणा म्हणून कुठे जेवायला गेला, जेवण झालं, हात धुतलाय, लागली घराच्या बाहेर पडू नका. मग खिशातले 5-10 रुपयाची नोट काढा आणि त्या घर मालकाच्या लहान मुलाच्या हातावर टेकवा. लहान मूल नाही, त्याचं देवघरी विचारा. त्या देवघरामध्ये काहीतरी दक्षिणा ठेवा. पण एखाद्याचं अन्न सेवन करून जर निघून जाल तर त्याच्या उंबऱ्यातच तुम्ही आयुष्यभर मिळवलेली पुण्यशक्ती तिथेच नाहीशी होईल, तुमच्या पदरात काही राहणार नाही. तिसरं कारण सांगतो, जे नियमाने आळंदी पंढरीची वारी करताय, नियमाने गाथा ज्ञानेश्वरीची सेवा करतायत, ज्यांनी ब्रह्मगिरी किंवा नर्मदा परिक्रमा केलेली, अशा कोणत्याच साधकाने सत्यनारायणाचा प्रसाद खायचा नाही. ते काम्य कर्म आहे. जोग महाराजांचं चरित्र वाचा, कमी कमी वारकऱ्याने तरी सत्यनारायणाचा प्रसाद खाऊ नये. ते काम्य कर्म आहे. एवढी मोठी 3600 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा करून याल, कोणी बोलवलं म्हणून सत्यनारायणाच्या पूजेला जाल आणि सत्यनारायणाचा प्रसाद हातावर घेऊन तोंडामध्ये टाकाल, एवढी मोठी तपश्चर्या काहीच कामाची राहणार नाही. समग्र पुण्यशक्तीचा नाश होऊन जाईल. आणखीन एक जाता जाता सांगतो, शक्यतो उंबराच्या झाडाखाली बसत जाऊ नका. त्याला भगवान नारसिंहाचा आशीर्वाद आहे. एखाद्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, पारायण करण्याच्या पूर्वी त्यांनी एक माळ नरहरी 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 या नामाचा जप करावा आणि मग झाडाखाली बसावं. पण ऊन आहे, सावलीला बसायला दुसरं झाड नाही. सुंदर उंबराच्या झाडाची सावली पडलेली, सावलीला बसायला जर उंबराच्या झाडाखाली जाल तर पुण्याचा नाश होतो. आणि एक शेवटचं सांगतो, सांगणं माझं काम आहे, त्याचं परिपालन करा अथवा करू नका, ती जबाबदारी तुमची आहे. वचनाची परिपूर्तता होत नसेल तर वचन देऊ नका. संकल्प पूर्ण होण्याजोगा नसेल तर करू नका. घडी घडी कोणाला आशीर्वाद देत बसवू नका. कोणी मेलं म्हणून, हातात माईक आला म्हणून श्रद्धांजलीची भाषणं ठोकू नका. पुण्य तर जाई, पण ज्ञानोबराय सांगतात, पुढचा जन्म डुकराचा घेऊन आयुष्यभर त्याच तोंडाने विष्ठा खावी लागेल. या सगळ्या गोष्टी सांभाळा आणि मग त्या गोष्टी करा. विठाला आला आला विठाला विठाला. आता साधा व्यवहार आहे. सावता महाराजांनी शेती करता करता जर देव मिळवला असेल, वैराग राग रस गुरुवा काका महाराजांनी गाडगे मडके घडवता घडवता देव मिळवला असेल तर आपल्याला काय अडचण आहे. महाराज स्वतः सांगतात, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. हे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो.
दुसरा योग आहे. एक प्रसंग सांगतो छोटासा. ज्या काळात भारत देशावर इंग्रजांचं अतिक्रमण झालं आणि भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये लोकमान्य टिळकांना भाग घेण्याची इच्छा झाली. कोणत्याही चांगल्या कामाकरता साधूचा किंवा देवाचा आशीर्वाद असावा म्हणून सकाळी टांग्यामध्ये बसले लोकमान्य टिळक आणि आळंदीला आले. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आणि लोकमान्य टिळक हे गुरु शिष्याचंही नातं होतं आणि मित्रत्वाचंही नातं होतं. टिळक सद्गुरु जोग महाराजांना आपले गुरु मानत होते. ते आळंदीला आले. जोग महाराज, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मला भाग घ्यायचा आहे, तुमच्या आशीर्वादाकरता मी आलोय, आशीर्वाद द्या. जोग महाराजांनी सांगितलं आपण शेगावला जाऊ, गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुढचं पुढे ठरवू. सकाळच्या ट्रेनने शेगावला आले. वटवृक्षाच्या झाडाखाली गजानन महाराज चिलीम लावून बसलेले होते. जोग महाराजांना पाहिल्याबरोबर गजानन महाराजांनी हातातली चिलीम फेकून दिली आणि जोग महाराजांना साष्टांग दंडवत घातला. कशा करता आला? गजाननाला जर बोलवलं असतं तर मी स्वतः आळंदीला आलो असतो, तुम्ही इथे कशा करता आलात? आमचं काम आहे. काय काम आहे? हा माझा मित्र आहे टिळक, स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये याला भाग घ्यायचा आहे, तुमच्या आशीर्वादाकरता आम्ही इथं आलोय, आशीर्वाद द्या. जवळ भाकरीची टोपली होती, त्याच्यात चतकुर भाकर होती, त्याचे 2 भाग केले. अर्धा भाग अन्नपूर्णा मातेचं प्रतीक म्हणून टोपलीमध्ये ठेवला. भाकरीचा अर्धा तुकडा घेतला, दत्तात्रयाच्या चरणाला लावला आणि गजानन महाराजांनी सांगितलं, टिळक माझा आशीर्वाद म्हणून हे भाकरीचा तुकडा राहू द्या. जोग महाराजांच्या चरणावर नमस्कार करा आणि ज्ञानोबरांच्या संजीवन समाधीवर आपला विश्वास ठेवा, स्वातंत्र्य तुमच्याच बाजूने मिळणार. गजाननाचा आशीर्वाद. 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. मला पुढे सांगायचंय. मध्यंतरीच्या काळात फिरता फिरता गजानन महाराज आळंदीला आले. हे टिळकांना कळालं. टिळक घाईघाईने लगबगीने आळंदीला आले. त्याला चमत्कार पाहण्याची खूप इच्छा होती आणि जोग महाराज काय चमत्कार करायला तयार नव्हते. वारकरी असून गंड्या दोरे नारळ लिंब देत असेल ना तर तो खानदानी वारकरीच नाही. समजे ती भेसळ आपल्यात आली पाहिजे. कारण नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचवणी ह्या गोष्टी. म्हणून तर बघा, जेवढी आळंदीला गर्दी नाही, जेला देहूला गर्दी नाही, जेवढी पैठणला गर्दी नाही, तेवढी शिर्डीला गर्दी आहे. कारण ती सगळी साधू संसार देतात आणि वारकरी संप्रदायातले संत संसारातून मुक्त करतात. दोघात अंतर आहे. हे शिर्डीचे साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, तुम्हाला संसारातली श्रीमंती देतील, पण वारकरी संप्रदायातले संत संसारातून बाजूला काढून तुमच्या हातात देव देतील. एवढं दोघात अंतर आहे. अरे संसारातली किती अनुकूलता किती काळ टिकणार आहे? ज्याचा स्वभावच दुःख आहे, त्याची किती जरी अनुकूलता मिळाली तरी पदरात दुःख पडणार आहे. म्हणून वारकरी संप्रदायातले संत संसारात गुंतून ठेवत नाही. उलट तुकोबराय देवाला प्रार्थना करतात, पांडुरंगा संसारातला आशीर्वाद देण्याकरता माझी दुर्बुद्धी होऊ देऊ नको, माझ्या मुखातून असे शब्दच बाहेर पड येऊ देऊ नको. माझ्या मुखावाटा न येऊ हे वचन, वाडो ये संतान द्रव्य कोणा, फुकाचा व्यवहार पतन दुःखाशी, दोन्हीमुळे त्या शेतीची साधे. पण टिळकांना चमत्कार पाहण्याची इच्छा होती आणि योगायोगाने गजानन महाराज आले. लोकमान्य टिळकांनी जोग महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही तर काय चमत्कार करत नाही, गजानन महाराज आलेत, मला योगाचा चमत्कार बघायचा आहे. योगामध्ये काय चमत्कार आहे तो दाखवा. मग जोग महाराजांनी खूपच हट्ट धरला म्हणून गजानन महाराजांना सांगितलं, हा माझा मित्र आहे ना, याला योगाचं सामर्थ्य पाहायचं, एखादा चमत्कार करून दाखवा. ठीक आहे म्हणाले. चला इंद्रायणीच्या घाटावर. वाहत्या इंद्रायणीच्या घाटावर आणलं तिघांनाही आणि गजानन महाराजांनी आपल्या खांद्यावरचं उपरणं वाहत्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये टाकलं, त्याच्यावर बसले आणि लोकमान्य टिळकांना श्रीमद भगवद्गीतेचा 12व्या अध्यायाचा संपूर्ण पाठ करून दिला. हे योगाचं सामर्थ्य आहे. पण एखाद्यालाच बरं जे जोग महाराजांना सुद्धा जमलं नाही. म्हणून तर ज्ञानोबरांनी शिक्काच मुहूर्त केला. योग याग विधी
आळंदी पंचक्रोशीत राहताय, ओव्या सांगायची गरज नाही. योगाची वाटा निघाले गास बटा, दुःखाचा चिवाटा शेलाला, चला पुढे ब्रह्मज्ञान. तिथं सगळ्यात कठीण आहे. श्री गुरु विठ्ठल महाराज गोले सांगायचे, टाळूला घाम येईपर्यंत तिकड कायचं हरिपाठ पाठ होत नाही, कसा पाठ होईल? क्षमा मागून बोलू. ढाब्याचं अन्न खाऊन ज्ञानेश्वरी कंठस्थ करणारा जगाच्या इतिहासात अजून अपवादाला उदाहरण सापडलं नाही राजा. त्याच्याकरता मधुकरीच खावी लागते. अहो, आळंदीला नुसतं स्टोवर जरी स्वयंपाक करून खाल्ला तरी ती ज्ञान प्रगल्भ होत नाहीत. त्याच्याकरता मधुकरीच आहे, पर्याय नाही. मधुकरीचे अन्न परम पवित्र, ते निष्पाप करी साधका नाही होत महाराज. एक सांगू, वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करत असताना पहिला आहार व्यवस्थित असला पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, अधमाची अन्ना खादलिया करी व मना. राजाचं अन्न खायचं नाही, भिकाऱ्यांचं अन्न खायचं नाही, वेश्येचं अन्न खायचं नाही. आणि जरी सांगू, शास्त्र सांगते राजकारणी व्यक्तीचं अन्न खायचं नाही. राजांना महती ती जहा, बुद्धीचं तेज आणि एकाग्रता आपोआप नाहीशी होते. ती नाहीशी करण्याकरता फार काही करावं लागत नाही. अन्न शुद्ध लागतं महाराज, पवित्र लागतं. अन्न जरी दिसायला पवित्र असेल तर त्याच्यात 3 दोष आहेत. काही अन्न स्वभाव दोषी, काही निमित्त दोषी, काही आश्रय दोषी. एक प्रसंग सांगू. परवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली. शोभा लहान होती, अगदी लहान. आणि स्नान घातल्यानंतर माझ्यापेक्षा माता भगिनीला अनुभव खूप आहे. लहान मुलाला स्नान घातलं का ते पटकन झोपी जातं का? त्याची मुरगळी तेवढी केलेली राहते. ते लगेच झोपतं महाराज, त्याला वासनाच राहत नाही. आणि झोप झाली का लगेच उठून रडतं का? त्याला भूक लागते. शोभाचं स्नान घातलं, पाळण्यात टाकलं, झोका दिल्याबरोबर शोभा झोपी गेला. 2-2.5 तास काय शोभा उठणार नाही म्हणून जिजामाता जर गड उतार झाल्या कामानिमित्ताने जरा दूर गेल्या. काय कोणास ठाऊक, त्या दिवशी शोभा थोडा लवकर जागा झाला आणि टाऊ फोडून रडू लागला. 5-7 मिनिटं शोभा रडत होता. एक दाशी गडावर नवीनच बाळंतीण झालेली होती, आपल्या लहान मुलाला स्तनपान करत होती. तिने शोभाचा रडणं ऐकलं आणि तिथं हृदय पिळवटून गेलं. मामासाहेब दांडेकर सांगायचे, जसं गोदावरी सारखं तीर्थ नाही, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखा पर्वकाळ नाही, गायत्री सारखा विश्वात मंत्र नाही, न मातू परदैवतम, आई सारखं विश्वात दैवत नाही राजा. ते कोणाचंही असो, आई ती कोणाची असो. स्तनाला लावलेलं बाळ ती स्तनपान करत होती आणि समोर शोभा रडत होता. 5-7 मिनिटे झाली, तो डोळे पांढरे करून रडू लागला. त्या दाशीला दया आली, आपल्या स्तनातलं बाळ बाजूला केलं आणि पाळण्यातला रणा शोभा उचलला आणि आपल्या स्तनाला लावला. 5 मिनिटे दूध पित असताना एवढ्या क्षणामध्ये जरा माता आल्या. पाहिल्याबरोबर तळपायची आग मस्तकात गेली बघा त्यांची. पण मोठी माणसं राग प्रगट करत नाही, राग आवरतात. ज्याला मोठी कामं करायची त्याने राग कधी प्रगट करायचा नाही. अंगावरून जरी गाडा गेला तर शांत राहायचं, तरच काम होणार, नाही तर होत नाही. जिजामातेने दाशीच्या स्तनातला मुलगा हातावर घेतला, तिला नजरेआड करण्याकरता कामानिमित्ताने दूर पाठवलं. शोभाच्या पायाला धरलं, त्याला गरगर फिरवून तोंडातलं दूध खाली पाडलं. सगळं पडलं नाही ना, अगोदर पिलेलं त्याचं काय, रक्त झालं असेल, ते धमनीत मिसळलं असेल. शोभा मोठा झाला, मावळ्याला बरोबर घेतलं, रायरेश्वराला करंगळी कापून अभिषेक केला आणि तोरणा गड जिंकण्याकरता म्हणून मुघलांवर धुंद करण्याकरता निघाले. तलवार उगारल्याबरोबर घाम आला. यौवनंत सैन्य पाहिलं, हातातली तलवारच गळून गेली. चाणाक्ष होते म्हणून तलवार उचलली, एकाचे 2 हात करून मुघलांना परास्त केलं. तोरणागड जिंकला, घोड्याला टाच मारून गड्यावर आले आणि आपल्या आईला काय प्रश्न विचारला ऐका. मातोश्री, माझ्या रक्ताच्या थेंबामध्ये क्षत्रिय शाहू महाराजांचा अंश आहे. बालपणातच माझं तलवारी बरोबर लग्न झालेलं आहे. मी क्षत्रियाचा मुलगा असताना देखील यौवनांच्या सैन्याला पाहिलं, का घाबरलो? माझ्या हातातली का तलवार गळून पडली? त्याचं उत्तर फक्त तुम्हीच देऊ शकता. द्या उत्तर, मला उत्तर अपेक्षित आहे. जिजामातेने खाली पाहिलं, हिने शोभा, हा दाशीच्या दुधाचा परिणाम आहे. एका थेंबाचा परिणाम जर एवढा होऊ शकतो, ज्याची हयात ढाब्यावर खाण्यात गेली, त्याच्या आयुष्यात काय होत असेल? विठाला ठाला ठाला अरे
मांसाहार जितका वाईट आहे ना, तितका वारकरी संप्रदायातल्या वारकऱ्याला हॉटेलचा चहा तितका निषिद्ध असला पाहिजे, तरच तो साधनेच्या योग्यतेचा आहे. तरच नाही तर त्याची साधना काही कामाची नाही. ते संयमेंद्रिय अन्यादो नियमे भरतर्षभ या श्लोकाच्या ज्ञानोबरांच्या ओव्या वाचा. तुम्ही नुसत्या वाचता पण ते कधी अभ्यास करत नाही, म्हणून त्याच्यातलं मर्मज्ञ आपल्या लक्षात येत नाही. त्या नुसत्या वाचू नका. ज्ञानेश्वरी ही पारायणा करता नाही, पारायणाबरोबर अभ्यासा करताय. ओवीना ओवीचा दररोज एक ओवीचा अभ्यास करता आला पाहिजे आपल्याला. रोज सार्थ ज्ञानेश्वरी आपण वाचली पाहिजे. दुसरा एक जाता जाता प्रसंग सांगतो. कौरव पांडवांचं युद्ध झालं. सगळे करून निपात करून टाकले भगवंताने. 5 पांडव जिवंत राहिले. दक्षिणायन संपलं नाही आणि उत्तरायणाला अजून प्रारंभ झालेला नाही. भगवंताने राजा धर्माला सांगितलं, धर्मा भीष्म अजून दक्षिणायन लागलं नाही म्हणून प्राण सोडलेलं नाही. तसे ते जा धर्माच्या नीतीच्या काही गोष्टी त्यांच्याकडून शिक. तू राजा होणार आहे आणि भावी काळात तुला हे उपयोगाला येणार आहे. 5ही पांडव देवासहित आले. भीष्मांच्या चरणाजवळ भगवान उभे राहिले. द्रौपदी डाव्या बाजूला उभी राहिली. 5 पांडव उजव्या बाजूला भीष्मांच्या उभे राहिले आणि प्रार्थना केली धर्माने, आचार्य मला काही धर्म नीतीच्या गोष्टी सांगा का जी मी राजा झाल्यानंतर प्रजेच्या सेवेकरता मला कामाला येतील. आणि भीष्म बोलू लागले. भीष्म उवाच 4-6 शब्द भीष्म बोलायला लागले. द्रौपदी हसली. मोठी माणसं कधी हसत नाही, कधी हसणाऱ्याला मूर्ख म्हटलंय. 5 मूर्ख आहेत 5. आपला नंबर कशात लागतो जरा बघून घ्या. खादन्न गच्छामि असन्न जल्पे गतन्न शोचामि कर्तन्न मन्ये द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन किम कारणम भोज भवामि मूर्खा. खादन्न गच्छामि रस्त्याने खात खात चालणारा सुपारी बडीशेप पान तंबाखू काही खा, नंबर 1चा मूर्ख आहे. आता लोणीकंदला कोणीच नसेल, चला पुढे. खादन्न गच्छामि हसन्न जल्पे हसण्यासारखं काही कारण नसताना कधी हसणारे. 15 दिवसाचा प्रसंग माहिती ना. एकीकडे प्रेत जळतं, एकीकडे त्या घरातली माणसं असतात. मूर्खात काढलं सगळ्यांना महाराज. आता ही प्रगट बोलण्याची गरज नाही, कारण ते कोणत्या वेळेला हसावं याचं गांभीर्य असावं. द्रौपदी एकदाच हसली तर महाभारत घडलं. म्हणून कुठे हसावं, कधी हसावं याला काही मर्यादा आहे. खादन्न गच्छामि हसन्न जल्पे गतन्न शोचामि. माणूस मेल्यानंतर त्याच्या उशाला रडणारी सगळी मूर्ख आहे. अरे मरायच्या अगोदर त्याच्या गळ्यात माळ नसेल तर त्याला विनंती करा, प्रार्थना करा, त्याच्या पाया पडा, पण त्याला माळ घालून परमार्थाला लावा. मेल्यानंतर त्या मातीजवळ आता कशाला रडता, वेळ निघून गेली. आता रडण्यात मजा नाही. करताना म्हणणे माझ्याशिवाय झाडाचं पान हलत नाही असा म्हणणारा 4था मूर्ख आहे. आणि 5वा 2 माणसं बोलत असताना 3ऱ्याने मध्ये तोंड घालणं 5वा मूर्ख आहे. द्रौपदी असली रागावले भीष्माचार्य, द्रौपदी तुझ्या हसण्याने महाभारत घडलंय. आणि हसते. तिने सांगितलं हसू नाही तर काय करू, का हसते सांग. मग द्रौपदीने आपलं तोंड उघडलं. आचार्य माझ्या मालकाला या धर्माच्या आणि नीतीच्या गोष्टी तुम्ही सांगता ना. मग भर सभेत ज्या वेळेला दुःशासन माझं वस्त्र हरण करत होता, त्यावेळेला तुमचा धर्म कुठं बुडाला होता, तुमची नीती कुठे गेली होती. ज्या सभेमध्ये द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर, अश्वत्थामा आणि तुमच्यासारख्यांनी धृतराष्ट्रासारखे महायुद्धे तिथे उपस्थित होते. नुसते युद्धे नाही, तुम्ही ज्ञानी आहात. मग भर सभेमध्ये तुमच्या कुलवधूचं अपहरण होते, त्या शरीरात तिच्या लज्जेला स्पर्श केला जातो, माझं वस्त्रहरण घडलं जातं. त्यावेळेला तुम्ही कुठे गेला होता आणि आता माझ्या मालकाला हा नीती शिकवता. मग भीष्मांच्या डोळ्यात पाणी आलं. द्रौपदी तू म्हणते ते बरोबर आहे, पण ऐक, दुर्योधनाचं अन्न खाऊन मी मिंदा झालोय आणि ज्याचं अन्न खाल्लं त्याच्यावर हात उगारता येत नाही. तुम्ही इलेक्शनला कोणाचं खात नका बस, तुम्हाला तर भलती सवय कोणाचं काय. त्याच्यामुळेच बुद्ध्या भ्रष्ट झाल्यात आपल्या. खाऊ नये कोणाचं महाराज, वारकऱ्याने तरी खाऊ नये. ज्याला स्वच्छ परमार्थ करायचा आहे त्यांनी 100 वेळेला विचार करायचा. बोलू का, अरे लग्नातलं जर नुसतं अन्न खाल्लं ना लग्नाचं, तरी विद्यार्थ्यांना विचारा पाठांतर होत नाही. तर ढाब्याचं अन्न खाऊन कधी ज्ञानेश्वरी पाठ होणार आहे. अन्न सुद्धा चांगलं लागतं. हे बघ द्रौपदी, दुर्योधनाचं अन्न खाऊन मी मिंदा झाल्यामुळे त्याच्यावर हात उगारता आला नाही, पण अर्जुनाने माझ्या बाणाच्या छळणी करून टाकली माझ्या शरीराची, आणि दुर्योधनाचं अन्न हे सगळं खाली पसरलंय. बघ आता हे दुर्योधनाच्या अन्नाचं रक्त नाही,
माझी आई गंगा माता तिच्या पवित्र दुधाने बनलेले हे रक्त माझ्या शरीरात आहे, म्हणून मी धर्माला ज्ञानाचा आणि नीतीचा उपदेश शिकवतोय, म्हणून अन्न पवित्र लागतं. आता ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठे तरी का हिमपोटी वेदशास्त्रे, ज्ञानात करता अन्नाची पवित्रता लागते. चला पुढे उपासना. मी मागे एकदा सांगितलं होतं, आता त्याचा विस्तार करत नाही. ज्ञानोबराय सांगतात, ज्या मुलीचं लग्न झालेलं नाही अशा कुमारिका मुलीने गुरुमुखातून ओंकाराची दीक्षा घ्यायची नाही आणि ओ या मंत्राचं अनुष्ठान मुलीने करायचं नाही. तो एक अक्षरी बीज मंत्र आहे, तो अग्निबीज आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरुमुखातून एखाद्या मुलीने ओंकाराची दीक्षा जर घेतली तर लग्न झाल्यानंतर तिला संततीच होणार नाही. जगातल्या कोणत्याही डॉक्टरकडे जा, पुन्हा वांज राहिल्याशिवाय तिला पर्याय नाही. एवढी ओंकारातली ताकद आहे. महाराष्ट्रातल्या एक मोठ्या गायिका झाल्या, नाव घेणं उचित होणार नाही. गायत्री, जो गायत्री करपात्रेने सिद्ध केला. एक सांगू, महाराष्ट्रामध्ये गायत्रीचा प्रसाद म्हणजे परमपूज्य वेदशास्त्र संपन्न सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर हा गायत्री मंत्राचा प्रसाद आहे. विठाला ठाला विठाला विठाला विठाला. जगात गायत्री सारखा मंत्र नाही. फार मोठा विचार आता या वेळेला सांगत नाही, पण हा गायत्री मंत्र नवरात्राच्या पवित्र कालखंडामध्ये स्वतः रजस्वल असताना पैसा मिळतो म्हणून कॅसेटमध्ये रेकॉर्डिंग केला. त्या क्षणाला वाणी निघून गेली, पण एवढ्या मोठ्या गायिकेला पुन्हा गाता आलं नाही. महाराज, हे मंत्रातली ताकद आहे. हे सगळं अवघड आहे, मग सोपं काय? भक्तिपंथ बहु शोभा, भक्तिपंथ बहु शोभा, नामचिंतन जगामध्ये सगळ्यात सोपं आहे. सर्वात सोपं आहे, सर्वात सोपं आहे. आमचे वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल महाराज गुळे सांगायचे, अरे 2 वर्षाच्या मुलापासून तर मरणासन्न झालेल्या म्हाताऱ्यापर्यंत कोणी देवाचं नामचिंतन करू शकतो आणि केलंच पाहिजे. जीवनाचे 2 भाग आहेत, 50 पर्यंत पूर्व भाग आणि 50च्या नंतरचा उत्तर भाग. याचा समन्वय करता आला पाहिजे. 50 पर्यंत संसाराच्या जबाबदाऱ्या आहेत, पण 50च्या नंतर तो उर्वरित जीवन स्वतःच्या आत्मकल्याणाकरता जगलं पाहिजे. राजावर आपुले आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगे. काय करायचं? परिस्थिती बरी असेल तर 50च्या नंतर तीर्थयात्रा करत जा. परिस्थिती बरी नाही, पण देवाने डोळे आणि कान चांगले दिले. गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, रामायण, भागवत याचे शेकडो पाठ करा. महाराज डोळ्याने दिसत नाही ना, चिंता करू नका. हातात माळ घ्या. घरी एकांत नाही मिळालं तर असं मंदिरात या. मंदिरात एकांत नाही मिळालं तर कुठेही झाडाखाली बसा. 5 माळा, 10 माळा, 20 माळा, 50 माळा, 100 माळा जपा. त्याच्या चिंतनाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. माझा अधिकार होत नाही तरी बोलू. 28 तारखेचा सकाळचा प्रसंग डोळ्यापुढे आणा. उपमुख्य मंत्री पदाची सत्ता असताना, एवढे गर्भ श्रीमंत घराणं असताना सुद्धा आयुष्याचा एक क्षण विकत घेता आला नाही. राजा, एक क्षणभंगूर नाही भरवसा. काय घेऊन बसता तुम्ही सत्ता आणि संपत्तीला? शेवटी कामाला येणारं जे काही धन असेल ते देवाचं फक्त नामचिंतन आहे. म्हणून संतांनी आपल्याकडून कशाची अपेक्षा केली नाही. अरे महाराष्ट्रासारखे वारकरी संप्रदायासारखे संत होऊच शकत नाही का समाजाच्या आत्मकल्याणाकरता 1 रुपयाचा मोबदला कधी अपेक्षित केला नाही. आपलं आयुष्य समाजाकरता खर्च केलं असा कोण आहे महाराज? कोणीच नाही. असा फक्त वारकरी संप्रदायातले संत आहेत. अरे ज्ञानेश्वर महाराजांच्या कोरांनामध्ये लोकांनी माती कालवली, पण ज्ञानोबांनी कल्याण करता ज्ञानेश्वरी हातात दिली तरी लोक वाचत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना मंबाजी भाऊनी काट्याच्या काट्याने मारलं,
त्याचा विचार न करताना गाथा हातात दिली. लोकांना वाचायला वेळ नाही. तसं बाजारात दिवसभर फिरतील पण गाथा वाचायला वेळ नाही. अरे ज्या नाथ महाराजांच्या अंगावर मुसलमान शेकडो वेळेला थुंकला, त्याची पर्वा केली नाही. आपल्या करता भागवत दिलंय, लोकांनी अजून पाहिलं सुद्धा नाही ते भागवत. किती वाईट आहे महाराज. ज्ञानोबराय सांगतात ते 28 तारखेचा सकाळचा प्रसंग ज्या वेळेला ऐकला ना आम्ही, अशा ज्ञानोबरांच्या ओव्या अशा पटपट समोर येत होत्या. ह्या गुळावर बसलेली माशी, गुळावर ती बसलेली माशी उडण्याकरता जेवढा क्षण लागत नाही तेवढा देहातून सहज प्राण निघून जातोय. माशी पाख पाखडी तवई सरे. मग भजन कधी करायचं? जिन्या जीव दिला दान तयाचे करील चिंतन, जगत जीवन नारायण गाईल गुण तयाचे. भगवंताच्या नामचिंतना करता 3 गोष्टीचा प्रतिबंध आहे. पहिला अज्ञान, दुसरा आळस, तिसरी अश्रद्धा. पहिला अज्ञान. 95% लोक अशी आहेत मग आपण कशा करता जन्माला आलो याचं ज्ञानच नाही त्यांना. 95% लोक अशी. तुम्ही एखाद्या 90 वर्षाच्या म्हातारीला सहज विचारा, पण एकटीला विचारा, नाही तर ती शिवाय देत बस. काय विचारा? आजी 90 वर्ष झाले, आता किती दिवस थांबायचं इथं, जागा कधी रिकामी करायची? ती सहज उत्तर देते, बाबा एकदा नातवाचं लग्न झालं का मरायला मोकळी. जसं काय त्याच्याकरता ती जन्माला आली होती. कसली लोक आहेत महाराज. 75% 95% लोक अशी आहेत. कशा काय इथे येऊन केले काय? विठ्ठल नाही आठवेला, अरे मुडा भाग्य हिना गेला शिपतना मोब्रमे. एसपीचे प्रिन्सिपल मामा दृष्टांत सांगायचे. भुसावळ सारखं रेल्वे जंक्शन स्टेशन, 2 शंकर सोसायटीचे सभासद कळाले ना, त्याच्यात तुमचं विशारच झालंय. ते काय सांगायची गरज आहे. गांजा ओढणारे 2 गांजाकस प्रवासा करता आले. आता दोन्ही सारख्या व्यसनाचे होते म्हणून शेजारी बसले. प्रवास झाला चालू प्रवासात 5-10 मिनिटांनी एकाने दुसऱ्याला प्रश्न विचारला, ओ बाबाजी आपको कहा जाना है? हमें बंबई जाना है. 5-7 मिनिटांनी मग दुसऱ्याने पहिल्याला विचारलं, ओ बाबाजी आपको कहा जाना है? हमें नागपूर जाना है. आता मुंबई नागपूर विरुद्ध टोक. गाडी मुंबईला चालली होती. जवळ सावध मनुष्य बसलेला होता. त्याच्या लक्षात आलं बोलण्यात मिळणार नाही, चालण्यात मिळणार नाही, डोळ्याला आले, जरा गांजा जास्त झालेला आहे. ज्याला नागपूरला जायचं त्याला सावध तरी करावं. मग त्या सावध माणसाने नागपूरला जाणाऱ्या माणसाला विचारलं, काऊस गाडी मुंबई जाने वाली, नागपूर नाही जाने वाली. त्यांनी त्याच्याकडे तोंड केलं. काय उत्तर दिलं माहिती? अहो हमें क्या बंबई क्या और नागपूर क्या, कहीं भी जाकर भिकाई मागना है. त्याला असायचं नाही. आपण त्याच वर्गातले. कोण छातीला हात लावून सांगेन मी कशा करता जन्माला आलो हे कळण्याकरता गाथा ज्ञानेश्वरी वाचावी लागेल. कादंबऱ्या वाचून मोबाईल पाहून नाही कळत हे. कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करेल नारायण, कै कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, समाधान चित्त माझे. संसारातली साध्य बदलतात, परमार्थातलं साध्य कधीच बदलत नाही. जे बदलत नाही त्याचं नाव परमार्थ आहे, जो बदलतो त्याचं नाव संसार आहे. हे साध्य आहे महाराज. कै मी उद्धार पावेन. म्हणून परमार्थातला सगळ्यात मोठा शत्रू जर कोणता असेल तर ते अज्ञान शत्रू आहे. दुसरं आळस. बरीच लोक अशी आहेत महाराज, त्यांना असं वाटतं परमार्थ म्हातारा झाल्यावर करायचा आहे. जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत मजा मारून घ्यायची आणि म्हातारा झाल्यानंतर मग परमार्थ करायचा. आता फाउंडेशन हलायला लागलं पुन्हा काय करायचं? मज नाही हातपाय डोळा पडली झापड, कर्ण हे बदिर झाले वाचा बोले बोबड, नाखमुख गळू लागले लाळानी शेंबूड, श्वाना परी गती झाली अवघी करती हाडहाड.
मला प्रामाणिकपणे एका प्रश्नाचं उत्तर द्याल, माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी आहे. मरणासन्न झालेलं एखादा म्हातारा आहे, मरणासन्न, असं पाणी पितो शिपशिप. मग घरातले लोक बाहेर निमंत्रण पाठवतात, या भेटायला बाबाला. आता काय बाबाचं खरं नाही, या भेटायला. मग नातेवाईक येतात आणि सगळे नातेवाईक येऊन त्या बाबाच्या पुढं असे गोळा होतात. त्याला विचारता, ओळखलं का मला? ते असा टाळ्या टाळ्या पाहत राहतो नुसतं. त्याला यम दिसतो, तुम्ही कसं काय ओळखणार त्याला? ते कारण आपण अगोदर जेवढा पुरुषार्थ केला तो सगळा डोळ्यापुढे दिसतो. मग तो कोणालाच ओळखत नाही. मग त्याची बायको म्हणते, अहो 8 दिवस झाले शिपशिप पाणी पितात, मलाच ओळखत नाही, तर तुम्हाला कसा ओळखणार आहे? आता माझा प्रश्न ऐका, आता हसल्यावर येऊ नका. ज्या संसारात माणसं आयुष्य खर्च करतात, आयुष्य सेकंद नाही, तास नाही, वर्ष नाही, आयुष्य खर्च करतात, आणि मरायच्या वेळेला तीच बायको, मुलं, आप्तेष्ट, नातेवाईक, सगळे सोयरे, पै पाहुणे, आपण कोणालाच ओळखू शकत नाही. ओळखण्याची क्षमता राहत नाही, काही आठवत नाही. मग मला विचारायचंय, ज्यांनी संसारात आयुष्य खर्च केलं त्या संसारातली कोणतीच माणसं आठवत नाही आणि ओळखता येत नाही, तर त्या समयाला म्हणजे मरायच्या वेळेला देवाचं नाव कधी तोंडाला लगेच आठवण राजावं, याचा कधी विचार केला? एक सांगू, अरे देवाचं दर्शन सोडा, ती खूप दूर की बात आहे. मरायच्या वेळेला देवाचं नाव तोंडात येण्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो, जन्मभर. तसं नाहीये तोंडात ना. आता हे गुरुजी आहेत, नाद ब्रह्माचा प्रत्यक्षात हा अवतारच आहे. आयुष्य खर्च केले मृदंगात. त्यांना आताही विचारा, प्रॅक्टिस करू नका अजिबात, काही वाजवायचं नाही आणि एकदमच कीर्तन वाजवा. एवढ्या वर्ष तालीम करून सुद्धा जर त्यांनी पुन्हा प्रॅक्टिस केली नाही तर तसा हात चालत नाही. आमचे शिवाजी बाबा ही सगळी मंडळी आहेत. पायमोडे महाराज म्हणायचे, गाता गळानं व हातामाळा. रोज चाल म्हणावी लागते, तीच चाल परत परत म्हणाल्यानंतर त्याच्यात गोडावा येतो. वर्षभर भजनच करायचं नाही, तीच चाल म्हणायची. चाली पण त्याच्यातलं रंगदेवता निघून गेलेली असेल. हे UPSC MPSC अभ्यास करतात ना, क्षमा मागून बोलू, टपरीवर गुटखा खाऊन दुसऱ्याच्या टिंगली करणं वेगळं आणि UPSC MPSCचा अभ्यास करणं वेगळं, दोघात अंतर आहे. आमचं तर तरुणांना आव्हान आहे, देव सोडा. आपल्या आई बापाची परिस्थिती पाहून ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून संसाराचं परिवर्तन केलं, त्याचा तो पहिला पुरुषार्थ आहे, पहिला. अहो देव खूप दूर आहे. अगोदर आपल्या संसाराचं परिवर्तन तरी करता आलं पाहिजे. आपले आईबाप मरणासन्न होऊन कष्ट करतायत आणि आपण काय करतोय? बाप पहाटे पहाटे 5ला उठतो आणि हा 10ला उठून द्वाद घासतो. अशाने पुरुषार्थ नाही हो. 12-12, 14-14, 18-18 घंटे मुलं अभ्यास करतात. कशा करता? एक पदवी परीक्षा पास होण्याकरता. अरे संसारातली एक पदवी परीक्षा पास करण्याकरता एवढा अभ्यास करावा लागतो, तर मग मरायच्या वेळेला देवाचं नामचिंतन तोंडाला येण्याकरता किती मोठा अभ्यास करावा लागेल. यासाठी केला होता, यासाठी केला होता, यासाठी केला होता, यासाठी केला होता. शेवटचा दिस गोड बाबा, शेवटचा दिस गोड बाबा, काताने पावलो विसावा, काताने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड बाबा, शेवटचा दिस गोड बाबा, इथला 8 शब्दाला अंडरलाईन करा, इतका प्रयत्न करावा लागतो. राम राम म्हणता जाऊ माझा प्राण, हेची कृपा दान दे आता. म्हणून आळस करू नका. जाता जाता एक वाक्य सांगू का? 100 वेळेला सांगितलंय, मला आजही सांगायला संकोच नाही. जरा लक्षपूर्वक ऐका फक्त. काय वाक्य? संसारात मरेपर्यंत जरी तुम्ही प्रयत्न केले ना, मरेपर्यंत सगळे प्रयत्न कामाला येत नाही राजाओ, पण परमार्थातला कोणताच प्रयत्न वायाला जात नाही. म्हणून परमार्थ करायचा आहे, काहीच वायाला जात नाही. तुकोबऱ्यांचे दोघांना प्रमाण आहेत. येथे अवघे वाया गेले जे सती सायास. माझा विषय नाहीतरी कळण्याकरता सांगू का? हाडाची काढाने रक्ताचं पाणी करून आई आणि बाप
रात्री तर दिवस करतात आणि आपल्या मुलांवर आपलं जीवन ओवाळून टाकतात. काय करत नाही बाप, सख्ख्या भावाचा बांध करतो आपल्या मुलाकरता, भावाच्या विरोधात उभा राहतो आपल्या मुलाकरता. आणि ती मुलं लग्न झाल्यानंतर आपल्या म्हाताऱ्या आईबापाला म्हणतात आमच्याकरता तुम्ही काय केलं. आता सांगायचं का एवढ्या चोऱ्या तुझ्याच करता केल्या म्हणून, हे सांगायचं आता. ही संसारातली फळं आहे राजा. अहो ती मुलगी आहे जिला 9 महिने 9 दिवस आहे आपल्या उदरामध्ये वागवते. अरे राजा तळहाताचा पाळणा करून सांभाळते. आणि ती मूर्ख मुलगी न सांगता कॉलेजच्या कोणत्याही मुलाबरोबर हात धरून पळून जाते. नुसती जात नाही, पोलीस स्टेशनला तक्रार देते, माझ्या आई बापापासून मला भीती आणि धोका आहे. अरे जन्म देणाऱ्या मुलीला आई बापापासून भीती धोका असता तर 9 महिने पोटात कशाला वागवली असती. ही संसारातली फळं आहे राजा का, ज्याच्यात मरेपर्यंत जरी प्रयत्न केले हाताला काही लागत नाही. परमार्थ तसा नाही. सायास करिता वाया न वजे स्वल्पमप्यश्य धर्मश त्रायते महतो भयात. हे किती भाग्यवान मुलं आहेत महाराज. अहो ज्ञानोबरांचं जरी दर्शन नाही झालं ना, सकाळी येता येता यांच्या चरणाची माती जरी कपाळाला लावली तरी आपलं कल्याण होईल. कारण ही भजन करणारी माणसं आहे ती. ज्ञानोबरांच्या अक्षरांच्या तालमीत तयार होत. किती अहो भाग्य. अरे मरेपर्यंत ज्याला देवाच्या नामचिंतनाची कधी वासना झाली नाही आणि जे वय खेळायचंय त्या वयात हे अनुष्ठान करतात, याला परमभाग्य म्हणतात. हे कसं व्हायला जाईल एक सांगू. ही सगळी कीर्तनकार होतील का नाही मी सांगू शकत नाही, सगळे प्रवचनकार होतील की नाही मला माहित नाही, सगळे गायक वादक होतील की नाही मला कल्पना नाही. पण मी ज्ञानोबरांची शपथ घेऊन सांगतो, याच्यातलं एकही बाळ तुम्हाला ढाब्यावर कधी दिसणार नाही बघा, कधीच नाही. आपल्या आई बापाचा अपमान ही मुलं करणारच नाही. दुराचार ज्यांच्या अंतःकरणाला शिवणार नाही का, ज्ञानोबरांच्या अक्षराच्या तालमीत तयार होत आहेत महाराज. ही तालीम ज्ञानोबरांची का, ज्या तालमीत आल्यानंतर जीवन कधी वायाला गेलं नाही, कधीच नाही. अरे वायाला गेलेली जीवन ज्ञानोबरांच्या संगतीने त्यांचं कल्याण झालं. वाल्या कोळ्यासारखा दरोडेखोर नुसता नारदांच्या संगतीमध्ये आला तर जगातलं पहिलं महाकाव्य लिहिलं त्यांनी, त्याचं नाव रामायण आहे. अरे दरोडेखोराने रामायण लिहावं आणि ते आपण वाचावं. केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी. वाड्याची कीर्ती वाढली गहन, वाड्याची कीर्ती वाढली गहन, वाड्याची कीर्ती वाढली गहन, वाड्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी, केले रामायण मामासाहेब म्हणायचे पाय चांगले तोपर्यंत पंढरीची वारी करून घ्या आणि डोळे आणि कान चांगले तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरीचे पारायण करून घ्या. ज्या दिवशी चालणं बंद होईल आणि दिसायचं बंद होईल, इच्छा जरी झाली तरी या गोष्टी घडत नाही. पण हे करा, हे केलेलं वाया जात नाही. देवाच्या नामचिंतनाकरता जातीचा प्रतिबंध नाही, धर्माचा प्रतिबंध नाही, आश्रमाचा प्रतिबंध नाही, वर्णाचा प्रतिबंध नाही, वयाचा प्रतिबंध नाही आणि कालाचा प्रतिबंध नाही, कशाचाच नाही. एक प्रसंग सांगतो. 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक संत अवताराला आले. सातारा जिल्ह्यात जयराम स्वामी आहे, इथं श्रीगोंदा आहे, तिथं देवदैठण गाव आहे, निंबाराज. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात पुंडी व्हायरा गावी एका महापुरुषाचा अवतार झाला. मुसलमान कुटुंबात शेख महम्मद महाराज 10 वर्षाचे महम्मद होते आणि बापाचा खाटकाचा धंदा होता आणि ते पिर्याचा उरूस असतो म्हणतात, तो उरूस जवळ आला. बापाने मुलाला काम सांगितलं, महम्मद पाहुणे येणार आहेत उद्या, ही शेळीचा बकरा आणि सुरी घेऊन जा, याची कुर्बानी करून घेऊन ये, उद्या मेजवानी द्यायची. 10 वर्षाच्या मुलाला काय कळतं महाराज. बापानी सांगितलं म्हणून सुरा घेतला, बकरा घेतला, शेतात गेले. झोडपाला बकरा बांधला आणि सुरी घासायला लागले. त्या बकऱ्याने सुरी घासताना पाहिलं, त्याचं अंग गरम झालं, रोमांच उभे राहिले
अंगातून घाम चालला, डोळ्यातून पाणी आलं. त्याच्या लक्षात आलं मी मारणार आहे आणि ते ओरडलं. त्या ओरडण्याचा आवाज शेख महम्मद महाराजांच्या काळजाला लागला. अरे साधूचं अंतकरण फार मृदू आहे. धुंडा महाराज म्हणायचे, खूप मृदू सभाय नवनीत तैशे सज्जनाचे चित्त. आईपेक्षा साधूचं अंतकरण मृदू. आईपेक्षा का? आई प्रेम करते आपल्याच मुलावर. आपुलियाचा कळवळा अनेक बाळावरी नाही. जी आपल्या मुलावर प्रेम करते ती दुसऱ्याच्या नाही. पण समग्र भूतमात्रावर प्रेम करणारी एकमेव जाते ती वारकरी संप्रदायातल्या संतांची जाते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हटलंय राजावर. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दने पाय वंदितशी. ती आई आहे. अरे आमच्यासारखे किती हजारो अनाथ लेकरांना 700 वर्षापासून आतापर्यंत तिने सांभाळलंय. नुसतं सांभाळलं नाही, शेवटच्या मोक्ष पदाची सुद्धा व्यवस्था ज्ञानोबरांनी करून दिली. अशी जगात कोणती आई आहे? ती आई आहे महाराज. विठ्ठला त्या बकऱ्याने ओरडल्याबरोबर शेख महम्मद महाराजांच्या लक्षात आलं, मी कापणारे न जाणो याला चाहूल तर लागली नाही. अशी घासलेली सुरी होती महाराज. मुलगा मुडिष्ट होता. अरे कापल्यानंतर काय बघावं म्हणून घासलेली सुरी आपल्या करंगोळीवर ठेवली. दाबल्याबरोबर करंगीचा तुकडाच पडला. अशा जिव्हारी वेदना झाल्या. रक्त पटपट पटपट पट खाली जाणलं. मनात विचार केला, एवढीशी करंगळी मी माझ्या हाताने कापून घेतली तर मला एवढ्या वेदना होतात. ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला किती वेदना होत असतील. जरा बोलू, हे मुसलमानाला कळलं पण अजून आपल्या जातीला कळलं नाही. तुकाराम महाराज सांगतात, काय केले जळचरे शिवर त्याच्या घातावरी. अरे त्या कोळ्याचं काय बापाचं बिघडवलंय त्या माशाने. जाळं टाकतो, मासे पकडतो, तोडतो, खातो, विकतो. महाराष्ट्रात एवढी जेवणाची सुंदर व्यवस्था आणि हजारो पक्वान असताना कशा करता निरपराध प्राण्याचा आणि हा बळी करत असते. मांस खाता हूस करी जोडून वैरी ठेवेला. कशाला हे पाप करत असतील लोक. हे तुकाराम महाराजांचं सांगणं, करू नका हे पाप. काही गरज नाही त्याच्या वाचून. त्याच्याशिवाय आपल्याला अन्न नाही असं नाही. अरे महाराष्ट्रात जेवढ्या भोजनाच्या व्हरायटी आहेत तेवढ्या जगात कुठे नाही. पण एवढं सुंदर पक्वान आपल्याला मिळतं तर कशा करता निरपराध प्राण्याचा बळी घेता. हे तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी सांगितलं. बकरा सोडून दिला, सुरी फेकून दिली. बाबा मुसलमान धर्मात जन्माला आलो म्हणून का आयुष्यभर हिंसाच करायची? हे पाप मला होणार नाही. हाताला धरलं बापानी, घराच्या बाहेर काढलं, कंबरात लाद घातली. पुन्हा तोंड दाखवायचं नाही. तू नाहीच मला झाला म्हणून समज, तू मेला माझ्या करता. शेख महम्मद महाराजांनी आपल्या आईकडे एकदा पाहिलं. आई येतो हा. पडत्या फळाची आज्ञा बीड जिल्हा सोडून नगर जिल्ह्याच्या श्रीगोंद्यात येऊन राहिली. त्या रस्त्याच्या कडेला मस्जिद अजून तशीच आहे महाराज. ती तशीच मस्जिद येते. पंढरपूरला जाणाऱ्या रस्त्यावर श्रीगोंदा पंढरपूर ती मस्जिद तशीच आहे. त्या मस्जिद मध्ये राहिले. हिंदू पंडितांना विनंती करू लागले, मला हिंदू धर्मात घ्या, हिंदू धर्मात घ्या, हिंदू धर्मात घ्या. कट्टर सनातनी कर्मठ लोकांचा काळ होता, कोणी घेतलं नाही. पण योग असा कार्तिकी वारी जवळ आली. चांगा बोधले नावाचे साधू दिंडी बरोबर पंढरपूरला निघाले आणि मस्जिदच्या समोर एक काकड्याचा अभंग म्हणाले. महाराज भगवत भक्तीचा भजनाचा प्राण जर काय असेल तर तो काकडा आहे. त्या काकड्याच्या अभंगाने त्यांचं हृदय गहिवरून आलं. मस्जिद मधून पळत आले. चांगा बोधल्यांच्या चरणावर मस्तक टेकवलं, सांगितलं मलाही पांडुरंगाच्या दर्शना करता यायचंय. मला भेटेल का तो? मी मुसलमान आहे. रावळात कोण येऊ देणार आहे मला? त्यापेक्षा असं करा, मला माळ घाला, मला वारकरी बनवा, तुमच्या बरोबर पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन चला. वेधिले ओ मन तयाचे गुणी क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. चांगा बोधल्यांनी आपल्या गळ्यातली माळ काढली आणि शेख महम्मद महाराजांच्या गळ्यात घातली. रामकृष्णारी बीज मंत्र दिला पण एक आट दिली, महम्मद लगेच पंढरपूरला येऊ नका. पण का? महाराष्ट्रातल्या भाविकांना कळू द्या, पंढरपूरचा पांडुरंग मस्जिद मध्ये सुद्धा दर्शन देण्याकरता येतो, त्याला अडचण नाही. ही महाराष्ट्राला जाणीव झाली पाहिजे. म्हणून थांबा, आम्ही निरोप पाठवतो पुढे, तुम्ही लगेच येऊ नका. दिलेल्या नाममंत्रावर श्रद्धा ठेवली आणि चिंतन करू लागले. कार्तिकीची एकादशी झाली. द्वादशीला
चांगा बोधलेंनी पांडुरंगाच्या दर्शनाला आल्यानंतर सांगितलं, पांडुरंगा, मुसलमान यवन जातीचा एक तुझा भक्त श्रीगोंद्याच्या मस्जिदमध्ये जा आणि त्याला दर्शन दे. आम्ही तुझा महिमा त्याच्यापर्यंत सांगितला. जा. द्वादशीची रात्र झाली आणि श्रीगोंद्याच्या मस्जिदमध्ये भगवान पांडुरंगाने आपल्या विटेवरचं सावळं रूप शेख महमद महाराजांना दाखवलं आणि कृतार्थ केलं. महाराज आजही श्रीगोंद्याची मस्जिद अशी एकमेव जगातली मस्जिद श्रीगोंद्याची का जिथं भगवान पांडुरंग परमात्म्याची स्वयंभू मूर्ती, स्वयंभू, तिथं नमाज पडत नाहीत. तिथं सकाळी काकडा, दुपारी भजन, संध्याकाळी हरिपाठ आणि दर एकादशीला कीर्तन होतात. हा वारकरी संप्रदायाच्या भजनाचा महिमा आहे राजा. त्या भजनाचा असा महिमा आहे. तुका म्हणे तुम्ही चला याचे वाटे, भरवशेने भेटे पांडुरंग, ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. तुकोबराय सांगतात, याच वाटेने मी पुरुषार्थ केला, कळीचा काळा माझी अद्भुत वर्तले, मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा मने सकाळा संता तो शेविले. यातच नामचिंतन केलं, भगवत भक्तीच्याच वाटेचं अनुसरण केलं आणि 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार, जे मला मिळालं ते तुम्हाला प्राप्त होईल. मग तुकोबर आहे, तुम्ही ज्या वाटेने गेले ती वाट तुम्हाला कोणी सांगितली, ती वाट कशी आहे त्याची मीमांसा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. सोपेवर मामा सांगितले सांगती, सोपेवर मामा सांगितले सांगती, सोपेवर मामा सांगितले सांगती, सोपेवर मामा सांगितले सांगितल्या. सोपेवर मामा सांगितले संती, संतांनी सांगितलं, सोपं सांगितलं आणि वर्माने सांगितलं. 3 गोष्टी महत्वाच्या आहे. पहिलं संतांनी सांगितलं, 2 गोष्टी मनाने करायच्या नाही. कोणत्या 2? आजारी पडल्यानंतर मनाने औषध घ्यायचं नाही ना तर स्वर्ग 4 बोटावर राहतं. पुन्हा आजारी पडलात ना, सल्ला डॉक्टरांचा घ्या. आणि परमार्थही माझी मनाची माळ घाल चुलीत ती मन. अरे ज्याच्या घोड्याचे लगाम भगवान श्रीकृष्णांच्या हातात आहे त्यांचा प्रश्न आहे. चंचल मे मन कृष्ण प्रमाथी बलभद्रडम तस्याहम निग्रम मन्ये वायोरी वसुदुष्करम. परमार्थ मनावर नाही, साधूच्या मार्गदर्शनाने केला जातो. संतांची संगती मनोमार्ग गती. म्हणून मनाने नाही करायचं. परमार्थाचे 2 मार्ग दाखवणारे 2 मार्गदर्शक, एक देव आहे, दुसरे संत आहे. वाट दावी करी धरुनिया. पण दोघांमध्ये अंतर बघा. देव रस्ता दाखवतो पण त्याला अशी खोड आहे.
तो सोप्याचा अवघड करतो. संत रस्ता दाखवतात, पण ते आईच्या अंतकरणाचे अवघडाचं सोपं करतात. सोप्याचं अवघड कोणालाही करता येईल हो, पण अवघडाचं सोपं कोणाला करता येत नाही. एका माणसाची दात खेळ बसली काशीला, दात खेळ. अनेक प्रयत्न केले, अनेक उपचार केले, पण ती दात खेळ काय उघडे ना. त्या काशीला त्र्यंबक शास्त्री जोशी नावाचे एक राजवैद्य होते, निष्णात राजवैद्य. तुम्ही जर कधी जामखेड मांजर सुंब्याला जर आलात, तिथे एक विनायक गुरुजी, विनायक 90-92 वर्षाचं वय असावं माझ्या अंदाजे. जन्मताच जन्मांध आहे, काही दिसत नाही, पण असलं नाडी परीक्षण तीव्र आहे त्यांचं. एकदा मांजर सुंब्याच्या मुसलमानांनी त्यांची परीक्षाच घ्यायचं ठरवलं. गुरुजी, माझी बेगम आजारी, खूप पुष्कळ डॉक्टर केले, उपचार केले, पण रोगाचं निदानही लागेना, रोगही काही कळेना. तुम्ही जरा एकदा नाडी परीक्षण करा की, आणि सांगा माझ्या बेगमला काय झालं. ते म्हणले ठीक आहे, पण ऐका, मी मुसलमान असल्यामुळे आम्हाला मर्यादा आहे. आम्ही आमच्या धर्मस्त्रियांचा हात तुमच्या परपुरुषाच्या हातात देऊ शकत नाही. तुम्ही नाडी परीक्षण कसं करा. ते म्हणले कायला चिंता करता, तुमच्या बेगमच्या उजव्या हाताला जरा करकथून दोरा बांधा, तिला दूर उभं करा, त्या दोऱ्याचं टोक माझ्याकडे घेऊन या, मी लागले ओळखतो तुमच्या बेगमला काय झालंय. आता त्याच्या बेगमला काही झालं नव्हतं, त्याला परीक्षा पाहिजे होती. त्याने काय केलं माहिती, दूर म्हशीला उभं केलं, म्हशीला. आता ते आंधळे, म्हशीच्या पायाला दोरा बांधला, लांबूनच दोरा हातात दिला. बघा बरं गुरुजी काय झालं. दोरा पाहिल्याबरोबर कळालं, ही माणसाची नाडी नाही, म्हशीची नाडी आहे. सांगितलं हे बघा, तुमच्या बेगमला काहीच झालं नाही, एक बादलीभर पाणी, काडीब्याची एक पिंडी टाका, बेगम ठणठणीतच होईल. नाडी परीक्षाने आजही आहे ती व्यक्ती. आता पाहतात की नाही मला माहित नाही, कारण मी बी खूप दिवस झाले त्यांच्याकडे कधी गेलो नाही. तसं त्र्यंबक शास्त्री राजवैद्य होते, त्या राजवैद्यांजवळ त्या दातखळ बसलेल्या माणसाला आणलं. गुरुजी, अहो सकाळपासून दातखळ बसले, आम्ही परेशान झालो, कायच करावं, दातखळच उघडत नाही. ते म्हणजे असं, मग तोंडात औषध देऊन दातखळ उघडवू का औषध दाखवून उघडवू. ते म्हणले दाखवून काम होईल. अहो दाखवूनही काम करतो. मग ते म्हणले औषध नका देऊ, मग दाखवूनच काम करा. ते काय केलं माहिती, पिकलेला चिंचेचा आकडा काढला आणि ज्याची दातखळ बसली होती त्याच्या तोंडापुढे धरला. 2 मिनिटात दाताला आतून पाणी सुटलं, दातखळ उघडली. हे अवघडाचं सोपं करणे, हेच केलं संतांनी महाराज. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रमेदा पराप्रमय प्रमादा विलासिया. अरे अवघड असलेलं तत्वज्ञान पण टाळ मृदंगाच्या माध्यमातून संतांनी समाजाच्या दारापर्यंत पोहोचवलं. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, 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 देव ब्रह्मानंद ब्रह्मरस लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरसावडीने. इतकं सोपं सांगितलं. नुसतं सांगितलं नाही, मध्ये एक शब्द दिलाय, वर्म. वर्म वर्म कशाला म्हणता, अवघडाचं सोपं करण्याची युक्ती आणि कला ज्याच्यामध्ये असते त्याचं नाव वर्म आहे. शेतकरी असेल तर माझं उदाहरण लगेच कळेल. एखाद्या देशी गाईचं खिलार खोंड असावं, जर्शीचा अंतोल्या नाही बरं, ते काही कामाचा नाही. तो दूध पेलं का नुसता असा बसून राहतो. पण खिलार गाईचं खोंड फार चपळ राहतं. महिन्यात दूध तुटल्यानंतर त्याला घास, मका, भुशा, पेंड खाऊ घाला. त्याला अंगात बळ आलं ना, बळ आलेलं खोंड मालकाला असं शिंग दाखवतं का नाही. म्हणून बैलाला लय खाऊ घालायचं नाही. नाही कळालं, जाऊ द्या.
बैलाचं वर्म फक्त शेतकऱ्यालाच माहिती. काय वर्म आहे? त्याचं नाक कच्चं आहे. नाकात व्यसन घातली की कसली बैल हातात येतात. नाही कळलं, जाऊ दे. कसलाही मिशा पिळणारा असू दे, त्याच्या हात बुडवायच्याच कामाच्या राहतात. कोणा काय नाही. विठाला ठाला घोडा आहे घोडा. घोड्याचं काय वरम आहे? घोड्याची दाढ कच्ची आहे बघा. दाढीमध्ये काटेरी लगाम टाकला का घोडा ताब्यात येतो. घोड्याचं वरम आहे. हत्ती हत्ती हत्तीचं काय वरम आहे? त्याचं गंडस्थळ कच्च आहे. गंडस्थळाला अंकुश लावला का हत्ती ताब्यात येतो. हत्तीचं वरम आहे. तुमच्या परिसरात वाघही भरपूर आहे. वाघाचं वरम सांगतो. वाघाचं काय वरम आहे? वाघ समोर पाहिलं का पळत जायचं आणि त्याच्या दोन्ही कानाशी घट्ट पकडायचे. वाघ ताब्यात येतो. करू नका, मी काय केलेलं नाही. चातुर्मासात मी फक्त ऐकले वाघ कानात कच्चा असतो म्हणतात. तसं परमार्थ सगळ्यात अवघड आहे. बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा स दुर्लभा. असा अवघड असणारा परमार्थ पण संतांच्या कृपेने वर्माच्या माध्यमातून सोपा करून दाखवला. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा मामा सांगितले संती. संतांनी सांगितलं पण त्याच्यावर विश्वास लागतो, निष्ठा लागते महाराज. निष्ठा नसेल तर सांगून सुद्धा फायदा होत नाही. श्री संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व व्हावे दास झालो त्यांचा. निष्ठेचे अनेक प्रकार आहेत. सगळं सांगत बसलं तर वेळ जाईल. देशनिष्ठा, धर्मनिष्ठा, नीतिनिष्ठा, संस्कृतीनिष्ठा, अध्यात्मनिष्ठा, भक्तिनिष्ठा. पहिला विश्वास लागतो, प्राणापेक्षा अधिक विश्वास लागतो. त्या महाभारती युद्ध झालं. त्या युद्धाचा 9वा दिवस संपला. रात्रीच्या वेळी दुर्योधन रागारागाने भीष्माचार्यांच्या तंबू पुढे आला. आचार्य आवाज दिल्यावर खडबडून भीष्माचार्य जागे झाले. दुसऱ्याचं अन्न खाल्लं ना का कधी उठावं लागतं आणि कधी त्याच्या होकाराला होकार द्यावा लागतो. उपकार वाईट असतो महाराज. उपकाराने मिंदी झालेली जी माणसं आहेत दुसऱ्याच्या बोजाने, त्याला स्वतंत्र जीवन राहत नाही, पराधीन होतो, परतंत्र होतो. त्याच्यातली पहिली भीष्माचार्य आहे. अरे ही काय मला उठवायची वेळ आहे? मी कवच काढून ठेवलंय, उद्या सकाळी युद्ध करायचे, तुम्हाला आता जाग केलं. रागवलेल्या दुर्योधनाने, ओ आचार्य, कौरवांत सर सेनापती पद आम्ही विश्वासाने तुमच्याकडे दिलंय. 9 दिवसात एकही पांडव मेला नाही आणि तुम्ही मारला नाही. आमचं खाता आणि पांडवांना आशीर्वाद देता हे तुम्हाला शोभत नाही. एवढंच वाक्य वर्मस्थळी लागलं आणि भीष्माचार्याने रागाच्या भरात प्रतिज्ञा केली, दुर्योधना, उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करून टाकीन ना तर मी तरी मरे. ही वाऱ्यासारखी बातमी कौरव पांडव शिबिरात पसरली आणि देवाच्या अंगाला दरून घाम आला. अरे हजारो कृष्ण जरी त्याच्या पुढे उभे केले असते तर भीष्मांना पराजय करणं सोपं नव्हतं. ज्यांनी भगवान शंकरांना हरवलंय, ज्यांनी परशुरामाला हरवलं, भगवान घाबरत होते युद्धाच्या बाबतीत भीष्मांना. आता करायचं काय?
भगवान शिबिराच्या बाहेर आले, पांडवांची परिस्थिती पाहिली. धर्म रडत होता, भीम रडत होता, नकुल सहदेव रडत होता. सगळ्यांना माहीत झालं आता उद्या आपण मरणार. आणि देवानी सगळ्यांचं सांत्वन केलं, पण अर्जुन मात्र तिथं दिसेना. शोध घेता घेता ते त्या शिबिराजवळ गेले. संध्याकाळी रात्र झालेली आणि अर्जुन गाढ झोपेमध्ये होता. भगवान जवळ गेले आणि चरणाला स्पर्श केला. अर्जुना, जी कोण आहे? अरे मी. या वेळेला इथे कशा करता आलात? झोपू तरी द्या. देवाने झोपायची वेळ नाही, मृत्यू डोक्यावर आहे तुझ्या. बघ, भीष्माचार्यांनी केलेली प्रतिज्ञा तू ऐकली का नाही? ती ऐकली आणि मग झोपी गेलोय. अरे मग त्याच्यावरचा उपाय काय? अर्ध्या झोपेत अर्जुनाने उत्तर दिले, देवा माझ्या करता तू जागा आहे तर मला चिंता करायची काय गरज आहे? याचं नाव विश्वास आहे महाराज. आता डॉक्टरनी सांगितलं आणि माळा काढून टाकले, असे नमुने काय कमीत काय आपल्याकडे? आणि हे परमार्थ करायला निघाले. हा चिने माता न फिरे माघारे, बैसले शेजारी गोविंदाच्या. सोडविना माझा स्वामी निश्चयशील, प्रतिज्ञा आम्ही केली आहे मी. अशी दृढ श्रद्धा लागते आणि विश्वास लागतो. मरण जरी आलं तरी आपल्या वचनापासून जे ढळत नाही तेच देशाच्या आणि धर्माच्या संरक्षणाच्या अधिकारी आहेत आणि तेच देवाचे विश्वासनीय आहेत. देवा कृपा पात्र आहेत महाराज. ते आपल्या वचनाला बाद येऊ देत नाही. इथलाच प्रसंग आहे ना, आळंदी जवळ भीमा तुळापूर या भीमा भामाई इंद्राणीच्या संगमावर मकरब खानाने छत्रपती हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभूराजांना इथेच पकडलं ना आणि औरंगजेबाच्या स्वाधीन केलं बहादूरगडावर. 3 प्रश्न विचारले होते त्याने. शंभूराजे, पहिलं धर्मांतर करा, दुसरं आमचे कोणते फितूर तुम्हाला मिळाले त्यांची नावं सांगा, आणि संपत्ती खजाना कुठे ठेवला आमचा तेवढं स्थान सांगा, तुमची मुक्तता करू. धर्मांतर शब्द ऐकला आणि शंभूराजे आतून पेटले, डोळे इंगळ्यापेक्षा लाल अधिक झाले. औरंगजेब, प्रसंग पडला तर शंभू आपला प्राण धर्मा करता देईल पण धर्मांतर करणार नाही. रागवलेल्या डोळ्याने शंभूराजे स्वाभिमानी नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. ती पराक्रमी एका योद्ध्याची नजर होती, ती स्वाभिमानी नजर होती, ती करडी नजर होती महाराज. त्यांच्या नजरेने औरंगजेबाला राग आला आणि ती नजरच पाडण्याकरता 2 सळ्या भात्यामध्ये तापवल्या लोहराच्या आणि लाले लाल करून शंभूराजांच्या डोळ्यामध्ये घालून बुबळ जळून बाहेर पडले. महाराज आंधळे झाले. पुढचे प्रसंग आपल्याला माहिती आहेत का? त्यांनी जीभ कापून टाकली, हाताच्या पायाच्या बोटाचे नख चिमट्याने उपसून टाकले. एवढं उकळतं पाणी शंभूराजांच्या अंगावर टाकलं का बटाट्याची साल सोलाव्याची कातडी सोडून कारागारात ठेवली गेली. तेवढ्यावर भागलं नाही, त्यांनी शेवटचे 18 दिवस कुऱ्हाडीने एक एक अवयव तोडला, एक एक. कधी प्रसंग जरी डोळ्यापुढे आला हा वाचताना तर धैर्य ढासळून जातं महाराज. अरे आपल्या करता, हिंदू धर्माच्या संरक्षणाकरता ज्यांनी आपला प्राण यौवनांच्या हातात दिला, आपलं शरीर दिलं, त्या शरीराचे तुकडे तुकडे केले त्या नराधमाने, पण धर्मांतर केलं नाही का? चैत्र शुद्ध प्रतिपदा भारतीयांचा नूतन वर्षारंभ देणे. 31 डिसेंबर नाही, 31 डिसेंबरला तारीख बदलते, साल बदलत नाही. आणि जे 31 डिसेंबर साजरा करत असतील, डोळे झाकून समजायचं तो खानदानी हिंदू नाही, आपला नाहीच. त्याची भेसळ असली पाहिजे. त्यांनी तपासून घ्यायचं नक्की आपलं रक्त हिंदूचं आहे का इतर परप्रांतीय लोकांचं आहे. कारण आपण शालिवान शके राजाचे अनुयायी आहोत आणि आपलं शास्त्र सांगतंय आपला नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशीच आपण गुढ्या उभारायच्या आणि नवीन वर्षाची सुरुवात करायची. अरे ढाब्यावर मद्यपान करून मांसाहार करून कुठे नवीन वर्षाची सुरुवात केली जाते काय? अरे हिंदूंचं नवीन वर्ष कसं साजरं केलं जातं? गुढ्या तोरणे, करती कथा गाते गाणे, थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा, सडा सामर्जन करावं, गुढ्या उभाराव्या, मंदिरामध्ये रोषणाई करावी, अशा आनंदीने सात्विकतेने सोनियाचा दिन वाजे अमृते पाहला अशा पवित्र वातावरणामध्ये नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. म्हणून औरंगजेबाने भारत देशात कोणी गुढ्या उभारू नये म्हणून फाल्गुन मध्ये अमावस्येच्या रात्री शंभूराजांचं शिर तलवारीने काटून टाकलं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी ते काठ्यावर उभारलं. महाराजांनी आपला प्राण धर्माकरता दिला पण धर्म सोडला नाही. ह्या धर्माच्या निष्ठा आहे.
देशाच्या निष्ठा आहेत, अध्यात्माच्या निष्ठा आहेत. विश्वास आणि निष्ठेने जो या प्रांगणामध्ये येतो तोच भगवत साक्षात्कारापर्यंत पोहोचतो. म्हणून तुकोबराय सांगतात, सोपे वर मामा सांगितले संती. आम्हाला संतांनी सांगितलं, काय सांगितलं? टाळ दिंडी हाती घेऊन घेऊन नाता ताळदंडी हाती घेऊन ताळदंडी हाती घेऊन नाता ताळदंडी हाती घेऊन नाता सोपे वर सोपेवर मामा सांगितले सती. सोपेवर मामा सोपेवर सोपेवर सांगितले सते. सोपेवर सोपेवर सांगितले सते. ताळदिंडी हाती घेऊन नाता ताळदिंडी हाती घेऊन नाता ताळदिंडी हाती घेऊन नाता समाधीचे सुख समाधीचे सुख तांडव वाळोने समाधीचे सुख समाधीचे सुख समाधीचे सुख. सोपेवर मामा सांगितले संती. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. हातामध्ये टाळ घ्या, दिंडी म्हणजे विणा घ्या आणि मृदंग घ्या. शास्त्राने संतांनी आणि वेदाने मान्य केलेली साधनवाद्य फार मोठा विचार आहे. ध्वनी लहरीमध्ये तमोगुण निर्माण करण्याची ताकद आहे, रजोगुण निर्माण करण्याची ताकद आहे आणि सत्वगुण निर्माण करण्याची ताकद आहे. ढोलक तुंतुन रजोगुणी तमोगुणी वाद्य आहे, हार्मोनियम रजोगुणी वाद्य आहे आणि मृदंग हे सात्विक वाद्य आहे. एक प्रसंग वाचला मी आणि ऐकला बी ज्ञानसिंधू गुरुदेव संदीपन बाबांच्या मुखातून. जगप्रसिद्ध तालमनी शंकर बापू आपेगावकर होऊन गेले. त्यांचे गुरु मख्खनजी भैया राहत होते माधव बागेत आणि मख्खनजी भैयांचे गुरुजींचं नाव होतं कुदो सिंग. भारत देशामध्ये संस्थानिकाचा काळ होता आणि ग्वालियरच्या संस्थानामध्ये कुदो सिंगला जहागिरी देऊन तिथे मृदंग वाजवण्याकरता ठेवलेलं होतं. जसं आळंदीला जर आलात ना, पहाटे ज्ञानेश्वर महाराजांना उठवण्याकरता सनयाने चौघडा वाजवला जातो. त्याच्याकरता शितोळे सरकारने काही एकर जमीन त्यांना बहाल केलेली आहे. सनयाने चौघडा हे मंगलवाद्य आहे. काय सुंदर लग्न प्रसंगामध्ये सनई चौघडा होता महाराज. कोणत्या मूर्खाला काम नाही ते बंद केलं, तो डीजे आणलाय. ते मंगलवाद्य नाही, मग रणवाद्य. रणवाद्य आता ज्याची सुरुवात रणवाद्याने होते त्याचा घटस्फोट नाही होतं काय होईल? कुठे काय वाजवावं याचं भान सुद्धा नाही. आम्ही प्रसंग ऐकलाय, बिस्मिल्ला खान आळंदीला आले होते. मुसलमान असल्यामुळे मंदिरात जाण्याची हिंमत झाली नाही. वाहत्या इंद्रायणीच्या त्या तटावर बिस्मिल्ला खान पहाटे बसले आणि सनईचे सुर आळवू लागले. सकाळच्या वेळेला मारुती बाबा कुरेकर स्नानाला चालले आणि त्या बिस्मिल्ला खानच्या डोळ्यातून असे अश्रू येत होते. बाबांना माहिती नाही हा मनुष्य बिस्मिल्ला खान आहे का, कोणी माहीत नाही. पण सनई वाजवता वाजवता त्या डोळ्यातून ते अश्रू आले. बाबा जवळ गेले, तुम्ही रडता का? तुमचं नाव काय? माझं नाव बिस्मिल्ला खान आहे. मग त्यांना कळलं हे तर जगप्रसिद्ध सनई वादक आहेत, तुम्ही रडता का? त्यांनी सांगितलं मी मुसलमान असल्यामुळे मंदिरात जाण्याची माझी हिंमत झाली नाही, पण इंद्राने त्या तटावर बसून ज्ञानोबरांच्या संजीवन समाधीकडे तोंड करून मी सनई वाजवतो ना, माझ्या शरीरामध्ये ज्ञानोबरांचा संचार झाला याचा मला अनुभव येतोय. ही सनईची ताकद आहे. ज्याच्या करता वाजवाल ती प्रसन्नता आपोआप प्राप्त होते. म्हणून मंगलवाद्य ती सनई आणि चौघडा. तसा मृदंग आहे. आता गुरुजी तिथे आहे, फक्त वाचलेलं ते सांगतो. याचं खरं नाव पखवाज नाही, पखावज असं त्याचं नाव आहे. पक्षांचा राजा गरुड आकाशामध्ये भरारी मारत असताना त्याच्या पंखातून जशी आवाज, हवा गेल्यानंतर पंखातून आवाज बाहेर पडतो तसा त्याच्या धुमातून आवाज बाहेर पडतो. पखावाज इति पखावज हे त्याचं नाव आहे.
त्याचं दुसरं नाव आहे संस्कृत म्हणजे मृदंग. मृत म्हणजे माती आणि अंग म्हणजे शरीर. आम्ही आपेगावला गेलो होतो. जगप्रसिद्ध तालमनी शंकर बापूंचा मृदंग पाहिला. तो मातीचा आहे. त्याची किंमत आता कमीत कमी 35 ते 40 हजार आहे. तो एकाच ठिकाणी बनवला जातो, मंगळवेढा, तिथेच बनवला जातो. महाराज अशी शाई पुढे त्या मृदंगाची बापूंच्या गावी. थाप जर टाकली तर 6 सेकंद आज देते महाराज. माशी जरी चिटकून गेली तर बुंग आवाज निघतो. असा त्याचा स्वर आहे. कुदो सिंग संस्थानिकाच्या त्या ग्वाल्हेरच्या राजाच्या दरबारामध्ये संस्थानिकाचे ते थांबलेले होते. पहाटे फक्त मृदंग वाजवायचा, दुसरं काहीच करायचं नाही. त्यांना जहागिरी दिलेली होती. एके दिवशी दुपारचं जेवण झालं राजाचं. वामकोक्षी करण्याकरता राजमंचकावर पडायला. त्याला झोप आली नाही. या अंगावून त्या अंगावर, त्या अंगावून या अंगावर. काय करावं? मन करमणुकी करता आपल्या सेवकाला सांगितलं, जा कुदो सिंगला बोलवून घ्या आणि येता येता पखावजी घेऊन या. मला पखवाज ऐकायचा त्यांचा. हमें पखावज सुनाव, आम्हाला पखवाज ऐकायचा आहे. सेवक कुदो सिंगांकडे गेला. आपल्या राजाने दुपारच्या वेळेला तुमचा मृदंग ऐकण्याची त्यांना इच्छा झाली म्हणून मृदंग घेऊन तुम्हाला राजदरबारामध्ये बोलवले. चला. कुदो सिंग जरा हिकड स्वभावाचे होते. भीमसिंग महाराज सांगायचे, बहुतेक कलाकार लहरी असतात, लहरी, कंसात वारकरी कलाकार सोडून. ते त्यांचं वाक्य बरं. भीमसिंग बुवा म्हणायचे, कलाकाराची जात अशी, आली मनाला निघाली शेणाला, न तर बसली उन्हाला. तपश्चर्या केलेली असते महाराज. ते स्वतःच्या मुडामध्ये असतात. तसेच ते होते बघा. त्याने म्हणलं, का रे राजाने मृदंग वाजवण्याची जहागिरी दिलं, मला मान्य आहे, पण वेळ सकाळची दिली. मी मृदंगाचा सेवक आहे, तुझ्या राजाचा सेवक नाही. मी कधी मृदंग वाजवणार नाही, मी सकाळीच वाजवणार. आणि ही सगळी वार्ता सेवकाने राजाला सांगितली. 3 गोष्टींचा शास्त्रा वाचून वध आहे बघा. आज्ञाभंगो नरेंद्राणाम विप्राणाम मानखंडनम प्रत्यक्षायाश नारीनाम अशास्त्रं वद उच्यते. राजाज्ञेचा जर कोणी भंग केला तर त्याचा शास्त्रा वाचून वध आहे. विद्वानाचा बर सभेत कोणी अपमान करणं त्याचा शास्त्रा वाचून वध आहे. आणि लग्न झालेल्या मुलीला 1 वर्षाच्या तिच्या मालकाने टाकून देणं, तिचा त्याग करणं, तिचा शास्त्रा वाचून वध आहे. तिघांना पुन्हा आहे तो सन्मान प्राप्त राहत नाही. राजाला वाईट वाटलं. कलेने उन्मत्त झालेला कुदो सिंग, त्याला काय शिक्षा द्यावी? उन्मत्त हत्तीच्या पायाखाली द्यायचं, बस हीच त्याची शिक्षा. मग काय राजांनी सांगितलं, शिक्षा ठरवली. माहुताला हत्तीला उन्मत्त करण्याकरता म्हणून दारू पाजण्याकरता सांगितलं. हत्ती उन्मत्त केला, दरबार भरवला आणि सोडा हत्तीला म्हणून राजाने आज्ञा दिली. जवळ कुदो सिंग बसलेले होते. सरकार, या भारत देशाचा असा नियम आहे, ज्याला मृत्यूदंड द्यायचा त्याची शेवटची इच्छा पूर्ण करावी लागते, त्याशिवाय मृत्यूदंड देता येत नाही. मला मृत्यूदंड द्यायचा आहे, मला मान्य आहे, पण माझी इच्छा तरी पूर्ण करा. काय इच्छा आहे तुझी? आयुष्यभर ज्या मृदंगाच्या साधनेत मी खर्च केलंय, माझं समग्र जीवन मी मृदंगाला वाहून टाकलंय. मरायच्या अगोदर तो मृदंग एकदा मला वाजवायचा आहे, तेवढा आणून द्या. राजाने तर कपाळालाच हात लावला, दिला मृदंग आणून. मृदंग शास्त्रयुक्त अशा प्रकारचा लावला. त्याला आपल्या मांडीवर घेतला, सांगितलं, सोडा माजलेल्या हत्तीला. उन्मत्त हत्तीला सोडा म्हटल्याबरोबर हत्ती सोडला आणि कुदो सिंगांनी गजढंपा नावाचा ताल वाजवायला सुरुवात केली. असं म्हणतात, ज्या तालाची अक्षर हत्तीच्या कातड्याप्रमाणे जाड आहेत, त्या तालाचं वजन हत्तीच्या चालण्याप्रमाणे संथ आहे. कुदो सिंग गजढंपा नावाचा ताल वाजवत होते आणि माजलेला हत्ती किंचाळ्या ठोकत मुसमुस करत येत होता. पण आयुष्यभर ज्या मृदंगाची साधना केली त्याच्यात असं तप निर्माण झालं महाराज, का गजडंपा नावाचा ताल वाजवत असताना शाईपुडाच्या भागातून जे शब्द बाहेर पडले, ते पडले तसेच हत्तीच्या अंतकरणावर परिणाम करू लागले. इतका परिणाम केला की कंटाळणारा हत्ती जसा जसा कुदो सिंगांच्या जवळ येऊ लागला तसा तसा तो शांत होऊ लागला. इतका शांत झाला, इतका शांत झाला, शेवटी कुदो सिंगांच्या समोर आला, 1.5 पाय वाकवला, आपली सोंड कुदो सिंगांच्या मृदंगावर ठेवली, त्यांना नमस्कार केला आणि माजलेला हत्ती नमस्कार करून उठून पाठीमागे गेला. धक्का सुद्धा लावला नाही. राजाने तोंडात बोट घातलं, बाप रे बाप, काय हे विद्या आहे. लावून मृदंग श्रुती टाळ घोष. मृदंग लागतो, टाळ लागतो. टाळे वाजवावे, गुढे उभारावे, वाट हे चालावे पंढरीची. वाजे टाळ टाळ्या टाळे, होय होळी विघ्नाची.
तिसरा विना लागतो. महाराज सांगतात या सगळ्या वाद्याच्या माध्यमातून परमात्म स्वरूपापर्यंत जाण्याकरता एक महामार्ग आहे. हे सगळं नादब्रह्म आहे आणि भगवत भक्ताच्या मुखातून बाहेर पडणार नाम ब्रह्म आहे. नाद ब्रह्म आणि नाम ब्रह्म दोन्ही एकत्र झाल्यानंतर काय आविष्कार निर्माण होतो त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. समाधीचे सुख सानावो माळोनी, समाधीचे सुख सानावो माळोनी, समाधीचे सुख सांडावो वाळोनी, समाधीचे समाधीचे सुख सानावो माळोनी, समाधीचे सुख सानावो माळोनी, समाधीचे सुख सांडावो वाळोनी, समाधीचे सांडावो वाळोनी. ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस, ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस, ऐसाया कीर्तनी समाधीचे सुख सानावो माळोनी, समाधीचे सुख सानावो माळोनी, समाधीचे सुख सानावो माळोनी, समाधीचे सुख सानावो माळोनी. समाधीचे सुख सांडावो वाळोनी, समाधीचे नादब्रह्म आणि नामब्रह्म एकत्र झाल्यानंतर समाधीचे सुख सांडावो वाळुनी. योगाची समाधी वेगळी, ब्रह्मज्ञानाची समाधी वेगळी आणि भक्तीची समाधी वेगळी. आपल्याला वैराग राग रसिक गुरुबा काका म्हणते इतिहास प्रसिद्ध आहे का ज्यांच्या पायाखाली स्वतःचा मुलगा तुडवला गेला, चिखल झाला तरी भान राहिलं नाही. ही भक्तीच्या क्षेत्रातील प्रेम समाधी आहे. समाधीचे सुख सांडावो वाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. त्या कीर्तनाचे काही प्रकार आहेत, मी विस्तार करत नाही. पहिलं स्वरूप कीर्तन, दुसरं गुण कीर्तन, तिसरं लीला कीर्तन आणि चौथं नामसंकीर्तन. अशी कीर्तन आहे. कीर्तनामध्ये फार मोठी, भजनामध्ये फार मोठी ताकद आहे. कीर्तन हा भजन हा शब्द आहे, भज सेवायाम त्याच्यातला धातू आहे. कीर्तन करा, भजन करा एक अर्थी शब्द आहे तो. त्याच्यामध्ये समाधीमध्ये जो आनंद मिळतो त्याच्या काही पटीने भगवत भक्तीच्या या ब्रह्मरसाचा आनंद आहे. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. समाधीच्या सुखाकरता यम नियम प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशी अनेक अंग लागतात. कळण्याकरता एक पटकन प्रसंग सांगतो. भगवान श्रीकृष्णांनी गोपिकांना रासलीलेचा आनंद देण्याचं ठरवलं. कोजागिरी पौर्णिमेची रात्र ती ठरवली. मी रासक्रीडेची राती ब्रह्माक्षणमास केली होती. गोपिकार दक्षिणमानी ती काग बसते उगविला. ब्रह्मदेवाची 6 महिन्याची रात्र केली भगवान श्रीकृष्णांनी आणि गोपिकांना रासलीलेचा आनंद देऊ लागले. हे वार्ता कैलासाला कळाली. भगवान शंकरांनी हा रासलीलेचा आनंद घेण्याकरता म्हणून घाईघाईने खाली आले. नंदद्वारे एक जोगी आयो शिंगे नाद बजायो. रासमंडळाजवळ शिंग वाजवलं आणि राधा मातीची एक मैत्रीण होती ललिता सखी, ती बाहेर आली. भगवान शंकरांनी सांगितलं मला रास क्रीडेमध्ये प्रवेश करायचा. तिने सांगितलं जमणार नाही. त्यांनी सांगितलं मला ओळखलं का कोण आहे? लमा तांड्याचा सरपंच नाही, कैलासाचा राणा आहे मी. ललिता सखीने सांगितलं तुम्हाला पाहिलं त्या क्षणाला ओळखलं, पण 2 पुरुषात रास कशी होईल? रास करण्याकरता 1 पुरुष लागतो. उत्तम पुरुषस्त्वन्य तो आत आहे.
मग मला मिळणार नाही का हा आनंद? मिळेल ना. मी सांगते तसं करा. हा गोपी तलाव आहे, त्या गोपी तलावावर स्नान करा, म्हणजे तुम्ही रासलीलेचे अधिकारी व्हाल. भगवान शंकर गोपी तलावात गेले, स्नान केल्याबरोबर पुरुषाचा देह नाहीसा झाला आणि गोपी भावाला प्राप्त झाले. रासमंडळात प्रवेश केला. हे ब्रह्मज्ञानी शुकाचार्यांनी पाहिलं, डोक्याला हाणून घेतलं. भोळा तो भोळा महादेव आहे. अरे रासलीलेचा आनंद घेण्याकरता कुठं गोपी व्हावं लागतं का? शुकाचार्य गोपी झाले नाही, मग आपला देह बदल केला आणि पोपटाचं रूप धारण केलं. पोपटाला दुसरं नाव शुक आहे. आणि रासमंडळ तिथे चाललं होतं, तिथे तारेचं कुंपण होतं. त्या तारीच्या कुंपणावर बसले आणि डोळ्याने रासलीलेचा आनंद सेवन करू लागले. शुकाचार्यांची नजर रासमंडळावर पडल्याबरोबर रासलीलेचा आनंद हळूहळू 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 कमी होऊ लागला. आणि ते फक्त राधा मातेच्या लक्षात आलं. अरे इंद्र तर आला नाही, ब्रह्मदेवाला निमंत्रण दिलं नाही, त्याची हिंमत नाही रासमंडळात यायची. भगवान शंकर तर गोपी झाले. मग रासमंडळाला कोणाची दृष्ट लागली? कोण चोरून हा आनंद सेवन करतोय? कोणीतरी ब्रह्मज्ञानी पुरुष असला पाहिजे. त्याचा शोध घेण्याकरता रासमंडळातून राधा माता बाहेर आल्या आणि ते शुकाचार्यांनी पाहिलं. बसलेल्या शुकाचार्यांच्या अंगाला दरदरून घाम आला. मी चोरून आनंद सेवन करतोय. हे राधा मातेच्या लक्षात आलं तर बसल्या जागेवरती मला जाळून टाकील. आता इथून पळालं पाहिजे म्हणून तारीच्या कुंपणावरून उडाले शुकाचार्य पोपटाच्या रूपात आणि आकाश मार्गाने गतिमान होऊ लागले. आणि ती नजर राधा मातेची तिथे गेली. शुका देवाच्या भक्तिप्रेमाचा आनंद घेण्याकरता त्याला गोपी व्हावं लागतं. गोपी अशा ब्रह्मज्ञानी पुरुषाला मिळत असतो का? म्हणून तुकोबरांनी अभंगच लिहिला, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देव आयुष्य करी. जे ब्रह्मज्ञानी पुरुषाला मिळत नाही, जो योग्याला आनंद मिळत नाही, आईसा आनंद या ब्रह्मरसात मिळतो. समाधीचे सुख सांडाव वाळोनी, आईसा या कीर्तनी ब्रह्मरस. पण पुढती गडे चढते सेवनागळे, भक्ती भाग्य बळे निर्भरता. एकच आटाशे उपदोच नये संदेह चित्ताशी, मुक्तिचारी दास हरिदासांच्या भगवत भक्तीमध्ये संशयता कामा नये. संशयात्मा विनाशती, म्हणून संशयाहून थोर, अनेक पाप नाही घोर, हे विनाशाची वागोर. प्राणी असे निसंशयपणाने ज्यांनी भगवंताची सेवा केली त्याला फळ अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे मन पावनी विश्रांती, तुका म्हणे मन पावनी विश्रांती, तुका म्हणे मन पावनी विश्रांती.
मन पावोनी विश्रांती त्रिवेदनासते तापक्षणे आध्यात्मिक अतिभौतिक आणि अधिदैविक तिन्ही तापाचा नाश होतो आणि जीवाला विश्रांती प्राप्त होते. पण त्याच्याकरता समाधीचे सुख सांडाव वाळूनी ऐसा या कीर्तने ब्रह्मरस ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा समाधीचे सुख सांडाव वाळूनी ऐसा या कीर्तने ब्रह्मरस. श्री क्षेत्र लोणीकंद या ठिकाणी भक्तश्रेष्ठ हनुमंतरायांच्या दरबारात समापन्न झालेला देवदुर्लभ भक्ती महोत्सवात आज 5व्या क्रमांकाच्या चिंतन सेवेत आपण उपस्थित होतो. यथामती आता अवकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तो माझ्या स्वतःच्या बुद्धीचा नाही, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू श्री जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं जे परमभाग्य लाभलं, आले या कपाळा थोडे बहु, जे योग्य सद्गुरू श्री जोग महाराजांचा प्रसाद आहे. जाता जाता पुन्हा परत एक विनंती करील, आयुष्य फार थोडं आहे, कधी काळ येईल आणि झपाटा मारून आपला प्राण हिरावून घेऊन जाईल, काही सांगता येत नाही. म्हणून आता टाइमपास करण्याइतका काळच शिल्लक राहिलेला नाही, फार थोडा काळ आहे. संसार आणि परमार्थाचा समन्वय करून परमोच्च पदापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. त्याच्याकरता एक विनंती, दिवसभर आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणाने करत जा. काम करून घरी आल्यानंतर संध्याकाळी पोटभरीत जेवण करा, संतुष्ट होईपर्यंत जेवा आणि जेवण झाल्यानंतर झोपायच्या अगोदर फक्त ज्ञानेश्वरी पुढे घ्या. फार नका वेळ देऊ, नियमाने एक ओवी दररोज वाचा. नाही एक ओवी वाचायला वेळ मिळाली, गाथा पुढे घ्या, एक अभंग गाथ्याचा वाचा, तोही वाचायला वेळ नाही मिळाला, हरिपाठाचा ग्रंथ पुढे घ्या. पाठ आहे म्हणून हरिपाठ म्हणत जाऊ नका. ज्या वेळेला व्यक्तिशः आपण नित्यनियमात हरिपाठ म्हणतो ना, त्यावेळेला पाठ आहे म्हणून म्हणायचं नाही, मग हरिपाठाचा ग्रंथ असा पुढे घ्यायचा आणि प्रत्येक अक्षर पाहत 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 तो हरिपाठ 27 अभंगाचा नित्यनियमाने म्हणायचा. त्या कवितेची ही अक्षरं नाही आहेत, ही लेखकाची अक्षरं नाहीत, ही ज्ञानोबरायांची अक्षरं आहेत. मी ज्ञानोबरायांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवून सांगतो, रोज नित्यनेमाने अक्षर पाहत 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 नित्यनेमाने हरिपाठ म्हणाल तर त्या अक्षरांची कृपा तुमच्यावर होईल आणि त्या अक्षरांच्या साक्षात्काराने ज्ञानोबरायांचं दर्शन तुम्हाला सहजासहजी होईल. दुसरी साधना करण्याची गरज पडणार. अरे ज्ञानोबरायांची अक्षर कालही जिवंत होती, आजही जिवंत आहे, उद्याही जिवंत राहील. हिंदी सिनेमातलं गाणं वर्षातून एकदा येतं, कोट्यावधी रुपये कमवतं आणि नाहीसं होतं. रूप पाहता लोचनीचा जन्म 700 वर्षापूर्वीचा आहे, कालही तसाच होता, आजही तसाच आहे आणि भविष्यातही तसाच राहणार आहे. ते ज्ञानेश्वर महाराजांचे अक्षर आहे. दुर्लक्ष करू नका मायबाप, वेळेच्या संधी साधा आणि आपल्या वाट्याला येईल तेवढी आणि ज्ञानेश्वरी गाथा आणि हरिपाठाची सेवा करत राहा. हीच चिंतनीची सेवा आणि हीच सेवा आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला आणि कामाला येईल. याच्या पलीकडे जीवनामध्ये वैयक्तिक परमोच्च स्थितीपर्यंत जाण्याकरता दुसरं काहीच कामाला येणार नाही. म्हणून अत्यंत नम्रतेने आणि सविनयाने मी आपल्यापुढे केलेली प्रार्थना आहे. पुनश्च एकदा झालेली चिंतन सेवा प्रभूच्या चरणी समर्पण करतो आणि थांबतो. तुझे केले तुम त्या समर्पणे पाहिजे झालो उतरा ये पांडुरंगा, शेवे माझे जमाधरा, कृपा करा शेवटी विठ्ठल जय जय. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.